पावसाची रात्र होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वीज चमकत होती. रस्त्यावर माणसाची वर्दळ नव्हती. एका छोट्याशा गावातील जुन्या मंदिराच्या पायऱ्यावर एक तरुण शांतपणे बसला होता. त्याचं नाव होतं समर्थ. काही महिन्यापूर्वीपर्यंत त्याचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं. चांगली नोकरी होती, कुटुंबाचं प्रेम होतं, भविष्याची स्वप्न तो बघत होता. पण एका वर्षात सगळं बदललं. नोकरी गेली. ज्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्या मित्रानेच त्याला फसवलं. त्यानंतर वडिलांचीही तब्येत बिघडली. घरात पैशाची कमतरता आणि प्रत्येक रात्री एकच प्रश्न पडायला लागला. देवा, माझी चूक तरी काय आहे? त्या रात्री त्याने ठरवलं, आज उत्तर मिळालं नाही तर मी पुन्हा कधीच या मंदिरात येणार नाही. तो देवासमोर उभा राहिला. डोळ्यात प्रचंड राग होता, मनात वेदना होत्या आणि आवाजात खूप साऱ्या तक्रारी होत्या. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, कधी कोणाचं वाईट केलं नाही. मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? मंदिरात पूर्ण शांतता होती. काहीच उत्तर आलं नाही. फक्त एका कोपऱ्यात बसलेला एक वृद्ध पुजारी त्याच्याकडे पाहून हसत होता. समर्थ चिडून म्हणाला, तुम्ही हसताय? इथे माझं आयुष्य संपत चाललं आहे. पुजारी काहीच बोलला नाही. त्याने मंदिरातला एक छोटासा तेलाचा दिवा हातात घेतला आणि म्हणाला, हा दिवा पाहतोस? समर्थने मान हलवली. त्याच्या खाली सर्वात जास्त अंधार असतो, पण तरी हा दिवा दुसऱ्यांना प्रकाश देणं काही थांबवत नाही. समर्थ त्यावर काहीच बोलला नाही. पुढे तो पुजारी म्हणाला, जीवनात काही वेळा देव तुझ्या वाटेवरून अंधार हटवत नाही, कारण त्याला तुझ्यातच प्रकाश पेटवायचा असतो. आता हे वाक्य ऐकून समर्थच्या मनात थोडं काहीतरी वेगळंच फिलिंग येतं. पण त्याला अजूनही त्याचं समाधान नव्हतं. तो म्हणाला, पण माझ्या प्रार्थना त्या तर ऐकल्या असतील ना देवाने? पुजारी हसला. उत्तर देतो, लहानपणी तुझी आई तुला इंजेक्शन द्यायला दवाखान्यात घेऊन जायची का? तेव्हा समर्थ बोलतो, हो. मग तू रडायचास का? समर्थ म्हणतो, हो, खूप रडायचो. मग आईने इंजेक्शन द्यायचं थांबवलं होतं का? नाही. पण तुम्ही का असं विचारताय? पुजारी म्हणाला, कारण तिला तुझं रडणं दिसत होतं. पण त्याहून मोठं तुझं भविष्य दिसत होतं. कारण तुला जर इंजेक्शन तेव्हा दिले नसते, तर तू इतका सदृढ असा राहिलाच नसता. देवही तसाच असतो. त्याला तुझे अश्रू दिसतात, पण त्याला उद्याचा तुझा मजबूत चेहराही दिसतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या समस्या काही संपल्या नाहीत. नोकरी मिळाली नाही, पैसे आले नाहीत, वडिलांची तब्येतही लगेच सुधारली नाही. पण एक गोष्ट बदलली, त्याचा दृष्टिकोन बदलला. तो रोज सकाळी उठून स्वतःला एकच प्रश्न विचारू लागला, आज मी कोणतीही चांगली गोष्ट करू शकतो. कधी एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण द्यायचा, तर कधी वडिलांसोबत शांतपणे बसायचा, तर कधी एखाद्या मित्राचं मन ऐकून घ्यायचं. हळूहळू त्याच्या आयुष्यात खूप चमत्कार घडू लागले. मोठे नाही, पण खरे. त्याला नवीन काम मिळालं. घरात पुन्हा हसू परतलं. एक दिवस त्याच मंदिरात तो पुन्हा गेला. त्यावेळी तो तक्रार करायला नव्हता गेला, तर धन्यवाद म्हणायला गेला होता. तो देवासमोर उभा राहिला आणि हसत म्हणाला, त्या दिवशी मला उत्तर मिळालं नव्हतं असं मला वाटलं होतं. पण आत्ता समजलं, उत्तर शब्दात नव्हतं. उत्तर माझ्या बदललेल्या मनात होतं. तर मित्रांनो, जीवनात प्रत्येक प्रार्थनेला लगेच उत्तर मिळेलच असं नाही. काही उत्तरं थोड्या वेळाने भेटतात, तर काही अनुभव देतात, तर काही उत्तरं आपल्याला आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी देव शांत आहे असं वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा, कदाचित तो तुमचं आयुष्य नव्याने घडवत असेल. कारण देवाचं सर्वात मोठं उत्तर शब्दात नसतं, ते आपल्या बदललेल्या आयुष्यात असतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.